नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत आहेत बिपिन पोटे सर, जे एक एज्युकेशनलिस्ट आहेत. द कॅम्ब्रिया इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे त्यांचे फाउंडर आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. मी गेली 20 वर्षापेक्षा अधिक काळ एज्युकेशन क्षेत्रामध्ये आहे. वी हॅव केम्ब्रिया इंटरनॅशनल स्कूल, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड स्कूल, मराठी माध्यमाचं भाऊराव पोटे विद्यालय स्कूल, कोचिंग क्लासेसच्या 7 ब्रँचेस, पोटे ट्युटोरियल आणि ऍस्पिरंट सायन्स कॉलेज कोटा लातूर पॅटर्न काम करतात. अशा 4 बेंचेस थ्रू आम्ही एज्युकेशन मध्ये काम करतो आणि गेली मोर दॅन 400 टीचर आणि 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी आमच्याशी असोसिएटेड असतात एव्हरी इयर. जसं आता तुम्ही सांगितलं की अनेक वर्ष तुम्ही एज्युकेशन सेक्टर मध्ये आहात, पण हा जो तुमचा प्रवास आहे तो कसा सुरू झाला त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. खरं तर अनेकांप्रमाणे मीही ताच पडत होतो अनेक वर्ष. म्हणजे कॉलेज संपल्यानंतर बऱ्याच क्षेत्रांमध्ये काम केलं. ऍडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रामध्ये काम केलं, प्रिंटिंग स्टेशनरीमध्ये काम केलं, कम्प्युटर सेलिंग मध्ये काम केलं. कॉलेज संपल्यानंतर एक 3-4 वर्षांमध्ये अनेक ठिकाणी काम केल्यानंतर आय रिअलाइज की मला शिक्षण MPSC प्री बसलो आणि त्यानंतर लक्षात आलं की आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यात मजा येते. आणि समहाव 2002 ते 2005 मध्ये वी हॅव स्टार्टेड वन इंटरनॅशनल. आम्ही कोचिंग क्लासेसची ब्रँच सुरू केली आणि तिथून प्रवास सुरू झाला माझा शैक्षणिक क्षेत्रात. आणि मुलं वाढत गेली, नंतर स्कूल आलं आणि अशा प्रकारे सुरू झाला माझा प्रवास. इंटरेस्टिंग फॅक्ट रचनाजी असं आहे की बऱ्याचदा मी सांगू इच्छितो या माध्यमातून लोकांना की मला काय आवडतं हे एवढं सोपं नसतं, किंवा मला काय जमतं एवढं सोपं नसतं. बऱ्याच गोष्टी ट्राय केल्यानंतर आपल्याला कळतं की नेमका मी कशात चांगला आहे आणि मला काय करायचं. सो इट टूक माय 5 years की आपल्याला नेमकं काय जमेल, काय चांगलं होईल. तसाच पद्धतीने आमचा प्रवास सुरू झाला. तर स्वतःचं इंटरनॅशनल स्कूल सुरू करावं ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. खरं तर मी मराठी माध्यमाची आमची शाळा बघत असताना, म्हणजे ती मॅनेज करत असताना तिथे खूप सारे प्रयोग केले मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये. ते प्रयोग असे होते की जसं मराठी माध्यमाच्या मुलांना इंग्रजीची अडचण असते, तर मग ती इंग्रजीची अडचण होत असताना बऱ्याचदा मुलांना 21st सेंचुरीमध्ये इश्यूज येतात. मी एक मराठी माध्यमाचा विद्यार्थी, हे नाही रिअलाइज की मला किती अडचणी आल्या, तर त्या इतर मुलांना येऊ नये म्हणून मी माझ्या मराठी माध्यमाच्या शाळेत अनेक प्रयोग केले. जसं सेबी इंग्लिश महाराष्ट्रात सुरू होण्यापूर्वी आम्ही आमच्या शाळेत सुरू केलं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स सुरू केले, कम्प्युटरचं नॉलेज सुरू केलं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना. आणि त्याच्यात मला चांगलं यश येत गेलं त्या शाळेमध्ये. पण थोडासा चेंज एक असा आला की आमची मराठी माध्यमाची शाळा एडेड झाली आणि जेव्हा शिक्षकांना गव्हर्नमेंटचे शासनाचे पगार चालू होतात त्यावेळेला ते परफॉर्मन्स बेस्ड असं काही काम राहत नाही एडेड शाळांमध्ये. सो देन आय रिअलाइज की आपण कोचिंग क्लासेसमध्ये काम करूया. कोचिंग क्लासेसमध्ये काम केल्यानंतर लक्षात आलं की अशी शाळा असावी जिथे मुलं कोचिंग क्लासलाच जात नाही. आणि त्यावेळामध्ये माझं लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीसाठी शाळा शोधत होतो. कल्याणात, डोंबिवलीमध्ये, बदलापूर सगळ्या एरियामध्ये फिरलो. तेव्हा लक्षात आलं की अजूनही मी जेव्हा शाळेत होतो तसाच करिक्युलम अजूनही स्टेट बोर्ड मध्ये चालू आहे. फार काही होत नाहीये. म्हणजे ज्या गोष्टी इतिहास शिकलो तोच शिकला जातो, नवीन काही ऍड होत नाही. देन मी ठरवलं की असा बोर्ड असावा की जो खूप काही मुलांना वेगळं देतो. दिस इज हाऊ देन इंटरनॅशनल बोर्ड मला केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा करिक्युलम आवडला की जो जवळजवळ जगभरामध्ये अनेक ठिकाणी 200 पेक्षा अधिक देशांमध्ये तो करिक्युलम चालतो आणि आपल्या करिक्युलम पेक्षा तो 30-40 वर्ष पुढे होता. सो देन मराठी माध्यमाच्या शाळा चालवत असताना बऱ्याच शाळा व्हिजिट केल्या माझ्या मुलीसाठी. देन आय थॉट की वी शुड हॅव इंटरनॅशनल स्कूल. आणि मी अभिमानाने हे सांगतो अनेक इंटरव्ह्यू मध्ये की महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण सम्राट आपल्या महाराष्ट्रात आहेत झाले. दुर्दैवाने गेल्या 5-6 वर्षाचं जर चित्र आपण बघितलं तर प्रत्येक राज्यामध्ये लोकांचे चॉईसेस बदलले एज्युकेशनसाठी. एडेड शाळांवरून, इंग्लिश मिडियम शाळांवरून ही लोक CBSE, ICC, IGC, IB या शाळांकडे वळली. पण आपले सो कॉल्ड जेवढ्या मराठी माध्यमाचे संस्था चालक होते महाराष्ट्रामध्ये त्यांनी ह्या बोर्ड्सच्या शाळा चालू नाही केल्या आणि आज परप्रांतीयांच्याच इंटरनॅशनल बोर्ड आपल्या राज्यामध्ये आहेत, किंबहुना देशामध्ये सगळीकडे. सो तसाच आमचा इंटरनॅशनल स्कूलचा प्रवास सुरू.
सर स्वतःचं इंटरनॅशनल स्कूल सुरू करणं हा जो प्रवास होता हा सोपा होता की कठीण होता? आणि तो अनुभव कसा होता त्याच्याबद्दल थोडं सांगा. नाही काय खूपच म्हणजे चॅलेंजिंग होता. मी डिफिकल्ट म्हणजे इम्पॉसिबल असं नाही, खूप चॅलेंजिंग होता. कारण मुळात आपण मराठी माणसं जेव्हा संस्था उभी करतात तेव्हा म्हणजे मी अनेक शैक्षणिक क्षेत्रात काम करू इच्छिणार आहे किंवा ज्यांना असं वाटतं की एज्युकेशन हा एक चांगला बिझनेस त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की हा असा नाहीये की एखाद्या उद्योजकतेसारखं की मी एवढ्या वर्षात एवढे टाकले आणि मला एवढ्या वर्षात ते रिटर्न आले पाहिजे. हे एक शैक्षणिक काम आहे ज्याला आम्ही म्हणतो काम सरस्वतीचं आहे, तर लक्ष्मी येते, पण तिला खूप वेळ लागतो. 10-10 वर्ष निघून जातात, किंवा येतही नाही. पण इफ यू आर हॅव्हिंग पॅशन देन यू कॅन स्टार्ट. त्यामुळे मला अडचणी बऱ्याच झाल्या. म्हणजे मी पूर्वी रेंटेडच्या ठिकाणी माझी छोटी शाळा चालवायचो एका बंगल्यामध्ये. अनेक वर्ष तिथे रेंट वर शाळा चालवली. त्याच्यानंतर इंटरनॅशनल स्कूल होता, पण जागा घेऊन बिल्डिंग बांधणं, कर्ज घेणं, या सगळ्या गोष्टी पैसे नव्हते. लोन्स घेत होतो आणि आपल्याकडे म्हणतात तसं लोन त्यांना देतात ज्यांच्याकडे पैसे असतात. पैसे नसतात त्यांना लोन लगेच मिळत नाही. मग प्रायव्हेट लोन, गाडीवर लोन, घरावर लोन, असं वेगवेगळ्या ज्वेलरी असं सगळं हे करून लोन काढलं, रेंटेड जागा घेतली. अर्थात मला कुटुंबाचाही सपोर्ट होता, माझ्या बायकोचा होता, माझ्या भावाचा होता. त्यावेळात आपलं कुटुंब आपल्या बरोबर असणं गरजेचं आहे. पण बरीच वर्ष लागली मला. म्हणजे 2011ला मी इंटरनॅशनल शाळा चालू केली आणि जवळजवळ 17-18ला मी बिल्डिंग घेऊन जागा घेऊन, म्हणजे 7 वर्ष आम्ही रेंटवर होतो. बऱ्याचदा रेंट द्यायला पैसे नसायचे, पण शिक्षकांचे पगार व्यवस्थित वेळेवर द्यायचो आम्ही. आणि जागा मालकांशी बोलून सांगायचो की 3-3 महिन्यांनी देईल. त्याच्यामुळे त्या काळामध्ये कम्युनिकेशन लोकांची ठेवणं हा एक मला असं वाटतं महत्वाचा विषय असतो जेव्हा तुम्ही अडचणीत असता. अडचणी प्रचंड आल्या. दुसरी अडचण होती ते म्हणजे इंटरनॅशनल बोर्ड आम्ही कल्याणासारख्या ठिकाणी नव्हता, किंवा लोकांना सीबीएसई स्टेट बोर्ड ह्या शाळा माहिती होत्या. त्याच्यामुळे ह्या बोर्डवर विश्वास ठेवायला लोक रेडी. म्हणजे जगभरात केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या 800 वर्ष जुनी युनिव्हर्सिटी आहे. इनफॅक्ट आपण त्यांच्यापेक्षा जुने आहोत. नालंदा आपली त्याच्यापेक्षा काही हजारो वर्ष आहे, पण ती माहिती नव्हती. तसंच ही युनिव्हर्सिटी माहिती नव्हती लोकांना. त्यामुळे त्या युनिव्हर्सिटीच्या बोर्डाची शाळा लोकांना समजवणं, बिल्डिंग उभी करणं, त्याच्यात मुलं आणणं, किंवा ज्या मुलांना बाहेर नाही जायचं, इंडियात जरी राहायचं असेल तरी हा बोर्ड चालू शकतो हे समजणं, असं सगळा चॅलेंजिंग होता. प्रिन्सिपल मिळणं, टीचर्स मिळणं या बोर्डाचे, तर बराच प्रवास समजा झाला. पण इफ यू आर हॅव्हिंग पॅशन देन यू कॅन सर्व्हाइव्ह, असं मला असं वाटतं की त्याला मार्ग निघतात. तशी बरेच मार्ग निघाले आणि टुडे वी आर ॲट व्हेरी म्हणजे अभिमानाने सांगतो की ह्या प्रवासानंतर 14 वर्षानंतर असं आहे की वी आर बदलापूर टू अगदी मुलुंडपर्यंत टॉप इंटरनॅशनल स्कूल म्हणून जवळजवळ टाइम्स ऑफ इंडियाने 7 वेळा आम्हाला रिकमेंड केलेलं आहे. आणि आता अशी परिस्थिती आहे की आम्ही ग्रेड 1ला ऍडमिशन देत नाही, म्हणजे लिमिटेड मुलं घेतो. सो प्रवास अवघड होता, पण फळ चांगलं आहे. तर तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुम्ही स्वतः एक मराठी माध्यमातून शिकलेले आहात आणि आज देखील आपण बघतोय की अनेक ठिकाणी जॉबला जाताना किंवा बिझनेस इंडस्ट्रीमध्ये पण जी लोक मराठी माध्यमातून शिकून येत असतात, जेव्हा त्यांना इतर समाजाच्या लोकांशी बोलायचं असतं किंवा बाहेर काही प्रेझेंटेशन द्यायचं असतं तेव्हा तेव्हा एक सेल्फ कॉन्फिडन्सची तिथे कुठेतरी कमी आपल्याला जाणवते किंवा प्रेझेंटेशनची कमी जाणवते. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. रचनाजी, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही घेतलाय. मला असं वाटतं की तुम्ही कितीही तुमच्याकडे टॅलेंट असलं, पॅशन असलं, जरी तुम्ही लोकांना ते सांगू शकत नसाल, बोलू शकत नसाल, आत्मविश्वासाने ते कॅरी करू शकत नसाल, तर ते हार्डवर्क असूनही तुम्हाला सक्सेस मिळत नाही. सो इट्स नॉट ओनली हार्डवर्क, पण ते हार्डवर्क योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. सो मी असं सांगेन की जर आपल्याला, म्हणजे मी माझ्या वैयक्तिक जीवनात शाळा आणि कॉलेज महाविद्यालयीन जीवनापर्यंत कधी स्पीचेस दिले नव्हते, प्रेझेंटेशन दिलं नव्हतं. मराठी माध्यमात त्याची संधी मिळालीच नाही. कॉलेजमध्ये बॅक बेंचर होतो, बसायचोच नाही, त्याच्यामुळे ती संधी मिळाली नाही. पण देन आय रिअलाइज की हे गरजेचं आहे, म्हणून मी शिकलो. म्हणजे अनेक ठिकाणी म्हणजे मी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या स्टोरीज कव्हर करतायत, तर आपल्याला जर बोलता येत नाही तर बोलणं शिकवणारी लोक आहेत. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये लिहायला वाचायला शिकवतो, पण दोन गोष्टी कोणी शाळा कॉलेजेस शिकवत नाही, ते म्हणजे ऐकायचं कसं आणि बोलायचं कसं. त्याचं कधी टीचिंग होत नाही प्रोफाउंडली शाळांमध्ये, दुर्दैवाने होत नाही. व्हायला हवं, माझ्या शाळेमध्ये आम्ही करतो. पण मग मी बाहेर जाऊन शिकलो, प्रायव्हेट ट्रेनर्स कडनं शिकलो, कोर्सेस केले, कम्युनिकेशन शिकलो, प्रेझेंटेशन शिकलो. मी अनेकांना सांगू इच्छितो, मराठी माध्यमातल्या लोकांना किंवा अनेक ज्यांना इंग्रजीची अडचण असते, तर मला आय स्टील रिमेंबर की मला इंग्रजी माध्यमाची कोचिंग क्लासेसची ब्रँच चालू करायची होती. देन आय रिअलाइज की मला इंग्लिश बोलावं लागेल. मी स्वतः मराठी माध्यमात शिकल्यामुळे माझं इंग्लिश तितकंसं चांगलं नव्हतं.
आणि मी टू व्हीलरवर त्यावेळी फिरायचो. त्यावेळेत मला एक ऑप्शन होता की आयदर मी गाडी घेऊ, फोर व्हीलर घेऊ, किंवा आणखी फोर व्हीलर घ्यायला थांबतो आणि मी इंग्रजी शिकतो. पण मला कामामुळे मिळायचं नाही वेळ कुठे कोचिंग क्लासेसला इंग्रजी शिकण्यासाठी जायला, किंवा तेव्हा युट्यूबही नव्हतं 2000 एवढ्या मोठ्या प्रमाणात. 2005-06 गोष्ट सांगतो. ते नाही अपॉइंटेड प्रायव्हेट ट्रेनर, म्हणजे पर्सनल ट्रेनर, की जो माझ्या ऑफिसला येऊन माझ्या वेळेप्रमाणे मला इंग्रजी बेसिक शिकवायचा. मराठी माध्यमात असल्यामुळे मी रिसेसला मधली सुट्टी म्हणजे तिथपासून सुरुवात होती, एवढं इंग्रजी विसरून गेलो होतो. आणि नंतर येऊन परत कॉलेज संपल्यानंतर मराठी माध्यमाच्या शाळेतच काम केल्यामुळे आय वॉज कम्प्लिटली ब्लँक, म्हणजे माझी वोकॅबलरीच विसरून गेलो होतो मी मराठी शाळेत काम केल्यामुळे. शिकलोय मराठी शाळेत आणि नंतर कामही मराठी माध्यमात शाळेत केलं, आणि आता इंग्लिश मिडियम कडे जायचं, इंटरनॅशनल कडे जायचं. देन आय रिअलाइज आय हॅड अपॉइंटेड पर्सनल ट्रेनर, आणि 3 महिने त्याच्याबरोबर मी त्याला चांगली पेशन्स, मुंबईहून यायचा, आय पेड गुड अमाऊंट, पण दॅट हेल्प मी लॉट. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढला. कम्युनिकेशन साठी तर अनेक कोर्सेस केलेच. मी पर्सनली नेहमी उद्योजकांना सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून किंवा अपकमिंग लोकांना, की आपल्याला आपल्या ब्रेनवर इन्व्हेस्टमेंट रेग्युलरली केली पाहिजे. म्हणजे डिफरंट कोर्सेस करणं, अंडरस्टँड करणं, डिफरंट माइंडसेट समजून घेणं, पुस्तकं वाचणं किंवा शिकत राहणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे हा चॅलेंज ओव्हरकम मी तशा माध्यमातून केला, शिकून. सर आता तुमच्या स्कूलमध्ये फ्रॉम प्री स्कूल टू ज्युनियर कॉलेज हा सगळे येस. स्टडीज आहेत. तर हाऊ डिफरंट इट इज इंटरनॅशनल स्कूलचं स्कूलिंग आणि रेग्युलर स्कूलचं स्कूलिंग, त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे आणि तुम्ही काय वेगळं देताय लोकांना, त्याच्याबद्दल थोडं सांगा. छान प्रश्न आहे की इंटरनॅशनल स्कूलिंग डिफरंट कसं आहे म्हटल्यानंतर मी सोप्या भाषेत तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो. ते म्हणजे की साधारणतः कोणतंही बोर्ड यामध्ये लोकांना हल्ली जे नवीन नवोन्मुख पालक आहेत, नवीन मुलं ज्यांना जन्माला घालतात, गेल्या 3-4 वर्षाची मुलं, ते नेहमी कन्फ्युज असतात बोर्ड बाबत, शाळेबाबत. तर मी इंटरनॅशनल स्कूलच्या फॉर्मॅट बद्दल असं सांगेन की 2+2=4 सगळ्या बोर्डांमध्ये होतं. इंग्लिशचे रूल्स बदलत नाही, सायन्सचे रूल बदलत नाही, कोणत्याही बोर्डात बदलत नाही, युनिव्हर्सल नॉलेज असतं. पण हे डिलिव्हर करण्याची पद्धत प्रत्येक बोर्डाची वेगळी आहे. आणि इंटरनॅशनल बोर्ड म्हणजे 2च असतात, एक IGCSE आणि एक IB. बऱ्याचदा शाळांना नाव इंटरनॅशनल दिलं जातं, CBSE इंटरनॅशनल बोर्ड, ICSE इंटरनॅशनल बोर्ड. आता ICSE म्हणजे इंडियन सर्टिफिकेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन, दॅट इज कॉल्ड ICSE. तो आय म्हणजे लोकांना इंटरनॅशनल वाटतो. अनेकदा शिक्षित एज्युकेटेड कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांनी विचारलं मुलं कोणत्या शाळेत, इंटरनॅशनल बोर्डात आहे. बोर्ड कोणतं आहे? ICSE. पण तो इंडियनच बोर्ड आहे. म्हणजे मग बऱ्याचदा गफलत होते की बोर्ड शाळेला नाव इंटरनॅशनल दिल्याने बोर्ड इंटरनॅशनल होत नाही. आणि इंटरनॅशनल बोर्ड म्हणजे असंही नाही की इंटरनॅशनल बोर्ड म्हणजे की तुमची खूप पॉश शाळा असणं म्हणजे इंटरनॅशनल बोर्ड खूप चांगलं आहे. इंटरनॅशनल शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही शिक्षण घेत असताना तुमची मानसिकता ही लोकल टू ग्लोबल व्हावी, ह्या दृष्टिकोनातून बनवला गेलेला करिक्युलम. ज्यावेळेस आपण ICSE CBSE म्हणतो त्यावेळी दे हॅव डिझाईन इन अ सच अ वे की तुम्ही इंडियातच राहणार. पण उद्या ग्लोबलायझेशन आलं, तुम्ही तिकडे जाणार आहात, तर तुम्हाला तुमचा जो माइंडसेट आहे मुलांचा किंवा स्किल सेट आहे, माइंडसेट आणि स्किल सेट दोन्ही, तो इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेगळा बनतो. इन आर स्कूल केम्ब्रिया इंटरनॅशनल बोर्डमध्ये तर फर्स्ट थिंग वी आर डुईंग, जे जनरली शाळा टाळतात, आम्ही व्हॉल्यूम घेत नाही. वी हॅव रेस्ट्रिक्टेड आवर सेल्फ ओनली फॉर 3 डिव्हिजन, की ज्याच्यामुळे होतं काय की वैयक्तिक लक्ष देता येतं, प्रत्येक मुलाला स्टेजवर येता येतं, प्रत्येक मुलाचा वैयक्तिक प्रोफाईल करण्याकडे आमचा कल असतो की त्या मुलाला काय चांगलंय, काय वाईट आहे, तो कशात चांगलाय, कशात नाहीये चांगला. प्रत्येक मुलगा डॉक्टर इंजिनियर होऊ शकत नाही, प्रत्येक मुलगा अकॅडमिक मध्ये चांगला असू शकत नाही. तर शाळा हे एक माध्यम आहे की त्या मुलाच्या चांगल्या गुणांवर काम करणं आणि विकनेसेसवर त्याला हळूहळू डेव्हलप करणं. बिंग इंटरनॅशनल स्कूल, आमच्या शाळेमध्ये वी आर मेकिंग शुअर की कोणता मुलगा कशात चांगला आहे. आणि माझ्याकडची मुलं 9वी-10वीला ही क्लासला जात नाही, आम्ही ते शाळेतच प्रोव्हाइड करतो त्यांना थोडंसं एक्स्ट्रा फीज मध्ये. पण मग त्यांना विनाकारण खर्च करावे लागत नाही. इंटरनॅशनल बोर्डमध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे युअर चाइल्ड माइंडसेट विल बी अ ग्लोबल वन. उद्या तो भारताबाहेर गेला किंवा भारतात बाहेरच्या युनिव्हर्सिटी आल्या तरी त्याचा स्किल सेट, माइंडसेट विल बी मॅच विथ देम. आणि आता जे आपण NEP म्हणून बघतो, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आली आपल्या देशामध्ये, ही ऍक्च्युअली इंटरनॅशनल बोर्डवरून घेतली गेलेली. म्हणजे तुम्ही मला विचाराल तर केम्ब्रिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये आमच्या शाळेमध्ये 8वी नंतर मुलांना सब्जेक्ट चॉईसेस गेली 10 वर्ष सुरू होतात. या बोर्डांमध्ये आत्ताशी विचार केला जातोय की वी शुड गिव्ह डिफरंट सब्जेक्ट. बरेचसे सब्जेक्ट, 60 सब्जेक्टचे ऑप्शन मिळतात मुलांना. दे कॅन चूज सब्जेक्ट 8 पासून 9-10 ला की मला
त्यानंतर त्या मुलाला कोर किंवा एक्सटेंडेड, जर तो मुलगा मॅथ्स मध्ये कमी हुशार असेल तर तो कोर घेऊ शकतो, हुशार अति असेल तर एक्सटेंडेड घेऊ शकतो. तर त्याला त्याच्या स्ट्रेंथ प्रमाणे त्याला मिळतात चॉईसेस सब्जेक्ट. पण सेकंड, अनेकदा हे अनेकांना कळत नाही की शाळांमध्ये सीबीएसई असो किंवा आयसीएसई असो, या शाळांमध्ये 10वीला डायरेक्ट बोर्डाची परीक्षा होते. म्हणजे बोर्ड कधी टेस्ट करते मुलांचा नॉलेज, तर ते 10वीला. तोपर्यंत शाळा स्वतःच पेपर सेट करत असते आणि मुलांचा नॉलेज टेस्ट करत असते. त्यामुळे तुम्हाला थर्ड पार्टी ऑडिट ज्याला आपण म्हणतो तसा रिपोर्ट कधीच मिळत नाही. पण आयजीसीएसई बोर्डमध्ये, केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल जो बोर्ड आम्ही फॉलो करतो, त्याच्यात 6 स्टँडर्डला एक चेक पॉईंट होते. त्याचं नाव चेक पॉईंट आहे. ती बोर्ड एक्झाम नाही की चेक, की तुमचा मुलगा आज कुठे उभा आहे 10वीला बोर्डाला जाण्याअगोदर. त्यानंतर परत 8 स्टँडर्डला एक चेक पॉईंट होते, सेकंड डे चेक पॉईंट, की आता तो 9वी 10वीला जाणार आहे. या 2 बेसिक 3 डायग्नोसिस टेस्ट मध्ये यू अंडरस्टँड की वेअर युअर चाइल्ड इज करंटली, जो बोर्डाला अपिअर होण्यापूर्वी. आणि खूप डिटेल रिपोर्ट बनतो, जो दुर्दैवाने कोणत्याही बोर्डामध्ये बनत नाही. आणि हे शक्य होतं इंटरनॅशनल बोर्डला, कारण विद्यार्थी संख्या कमी असते, कारण त्यांची प्रोसेस तशी आहे. बाकी सगळ्या ठिकाणी व्हॉल्यूम बेस चालत असल्यामुळे हे शक्य होत नाही. डायरेक्ट 10वीला मुलांचं कळतं. आणि अगेन दॅट ब्लंडर हॅपन की 10वीच्या मार्कांवर करिअर ठरवलं जातं. ते टाळता येत नाही. याच्यात तो ऑप्शन ओपन होतो. आणि या सगळ्या आम्ही आधी केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल म्हणून वेगळ्या पद्धतीने देतो. सर, तुमच्या या सगळ्या कामांच्या निमित्ताने तुम्ही अनेक पालकांना भेटत असतात, अनेक पेरेंट्सना भेटत असता, आणि पेरेंट्ससाठी तुम्ही पेरेंटिंग कोर्सेस किंवा पेरेंटिंग लेक्चर्स देता. कारण का आज आपल्याला माहिती आहे की पेरेंट्स जास्त टेन्शन मध्ये असतात कम्पेअर्ड टू स्टुडंट्स. पेरेंट्सचे जे अपेक्षा असतात त्या मुलांकडनं किंवा त्यांच्या स्वतःकडनं ते खूप जास्त असतात. आणि स्पेशली जेव्हा ते इंटरनॅशनल किंवा अशा चांगल्या शाळेमध्ये पाठवतात तेव्हा त्यांच्या अपेक्षा जास्तच वाढतात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. तो रचनाजी, माझा थोडासा अनुभव ह्याच्यात वेगळा आहे. आम्ही 2 प्रकारचे पालक बघतोय. असेही पालक बघतो की ज्यांना मुलांना काहीच स्ट्रेस द्यायचा नाही. म्हणजे ते म्हणतात नाही, त्याला जास्त स्ट्रेस द्यायचा नाहीये, मला एकुलता एक मुलगा, एकुलती एक मुलगी आहे, त्याला जेवढं जमेल तेवढं करून द्या. दे डोंट टू स्ट्रेच. हेही घातक आहे. म्हणजे अगदीच मुलांना काहीच टेन्शन द्यायचं नाहीये, त्याला जास्त स्पोर्ट्स नको खेळायला, त्याचे पाय दुखतील, किंवा त्याला जास्त अभ्यासचं प्रेशर नका देऊ, दिवसाला 2 पेपर नका ठेवू, त्याला प्रेशर येईल, किंवा त्याला जास्त लिहायला देऊ नका, अशी म्हणणारी लोक आहेत. आणि एक अगदी अशी आहेत की नाही, माझा मुलगा सगळ्यातच टॉप असला पाहिजे. दोन्ही मार्ग मला असं वाटतं चुकीचे आहेत. वी शुड ऑप्ट फॉर द मिडल वे, मध्यम मार्ग, की माझ्या मुलाची जेवढी पोटेन्शियल आहे, प्रत्येक आई वडिलांना आपला मुलगा कसा आहे कळत असतं सुरुवातीपासून. त्या प्रमाणात त्याला मॅक्सिमम कॅपॅसिटी स्ट्रेच करायला लावणं हे देखील पालकांचं काम आहे. पण ते इतकंही असू नये की त्याला ते झेपत नाही. मुळात मी पॅरेंटिंग मध्ये नेहमी लोकांना सांगतो, मुलांना लेबल लावण्याची काहीच गरज नाही की तू असा आहे किंवा तू अशी. तो मुलगा डेव्हलप होत असतो. फार लवकर आपण लेबल लावतो. जसं लहान असेल तर त्याला खूप राग येतो, नाही त्याला मॅथ्सच आवडतं. बऱ्याचदा टीचर लायकिंग इज सब्जेक्ट लायकिंग. मुलांची स्ट्रेंथ ही टीचर आवडले की सब्जेक्ट आवडत असतो. जसा टीचर पुढे येऊन बदलला तर सब्जेक्टची चॉईसही बदलते. एक ती आहे. दुसरं, इन बॉर्न मुलांमध्ये काही टॅलेंट असतात. म्हणजे अर्थात ती मुलं आपलीच आहेत, त्यामुळे आपले डीएनए घेऊन येतात. त्यामुळे जर आपल्याकडे बघितलं तरी कळतं की आपण कशात चांगले वाईट आहोत, आपला मुलगा कशात चांगला वाईट होणार. त्याच ह्याच्यातून थोड्या जास्त अपेक्षा करत करत स्लोली ग्रॅज्युअली मुलांना डेव्हलप करत राहिलं पाहिजे, असं मी पालकांना सांगेन. आणि ऑफबीट करिअरच्या मागे लागण्याचा हा काळ आहे. म्हणजे आम्ही रचनाजी सातत्याने लोकांना ही गोष्ट जाणीवपूर्वक नमूद करतोय की तुम्ही अशा काळामध्ये आहात की जे शिक्षण तुम्ही घेताय ते बाय द टाइम यू विल कम्प्लीट युअर एज्युकेशन, त्याचा फार काही उपयोग नसणार आहे. त्याच्यामुळे एक तर ऍडव्हान्स एज्युकेशन आतापासून चूज करणं गरजेचं आहे. 1. सेकंड, आपल्याला मुलांचा इररेस्पेक्टिव्ह ऑफ त्याचे मार्क्स आणि हे सोडून त्याला 2 गोष्टी शिकवणं गरजेचं आहे. तो फ्लेक्सिबल हवा आणि त्याचा लर्निंग माइंडसेट असलाच हवा, असणं गरजेचं आहे. कारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं सांगतो की प्रत्येक मुलाचे 5 करिअर होतील. 5 जॉब नाही करणार, तर 5 करिअर होतील. नाऊ यू इमॅजिन की आज तुम्ही स्वतः एक स्टोरी पुस्तकं लिहिताय, बिझनेसही करताय. तर आज आपण याच नाऊ वी आर इन आर 30-40s मध्ये आज आपण 2 ते 3 करिअर करतो. ह्या मुलांचे मिनिमम 5 होते. सातत्याने शिकत राहणं ही माइंडसेट त्यांची बनवणं. म्हणजे तू 10वी झाली की काही टेन्शन नाहीये, 12वी झाली की काही टेन्शन नाहीये, तू सगळं सेट होईल, हे मुलांना सांगण्याची गरज नाही. तुला शिकतच राहावं लागणार आहे, हेच सांगावं लागेल. सो फ्लेक्सिबिलिटी आणि त्यांचा लर्निंग माइंडसेट बनवणं लॉंगर टाइम, फुल होल लाईफ, हे गरजेचं आहे. तर मी पालकांना ते सांगेल, या 2 गोष्टी बनवणं गरजेचं आहे. आणि थोड्या रचनेची अपेक्षा ठेवल्या पाहिजे, कारण हल्ली आम्ही द काइंड ऑफ स्टुडंट वी आर हॅव्हिंग, तिथं थोडं अति पॅम्परिंग केलं जातं मुलांना.
म्हणजे माझी एक एडेड शाळा आहे कोटी विद्यालयाची, जिथे आम्ही 1000 रुपयात शिक्षण देतो मुलांना वर्षभराचं, आणि एक आहे जिथे आम्ही वी चार्ज 80-90,000 रुपीज पर इयर. ज्यावेळी मी दोन्ही पालकांकडे बघतो ना, तर फार वेगवेगळ्या मानसिकता आहेत, आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी सेंट्रली आपण यायला पाहिजे असं वाटतं. सर 2 दशकांहून पण जास्त तुम्ही या क्षेत्रात काम करताय, तर अनेक चेंजेस तुम्ही या क्षेत्रात पाहिले असतील. तर 2 प्रश्न आहेत. एक तर एज्युकेशन सिस्टम मध्ये कसे चेंजेस झालेत, स्पेशली कोविड नंतर काय चेंजेस झालेले आहेत, आणि दुसरं की स्टुडंट्स मध्ये काय चेंजेस झालेत, स्टुडंट्स कसे इव्हॉल्व झालेत त्याबद्दल सांगा. खूप छान प्रश्न आहे. कोविड नंतरच्या जेवढी मुलं आली, त्याच्यात एक गोष्ट सातत्याने घडली ती होते की ज्या पालकांनी मुलांच्या हातात फोन दिले, मोबाईल फोन दिला, ते आता काढून घेणं त्यांना जमत नाही. ही अडचण झालेली, आणि ते काढून घेण्याची ताकद पालकांमध्ये नसण्याचं कारण आपण स्वतः पण मोबाईलचे ऍडिक्टेड आहोत. त्याच्यामुळे सगळ्यात अडचण ती आहे की मला स्वतःला मोबाईल सोडायला लागेल तर मुलगा सोडेल. एक, त्याच्यामुळे मुलं इव्हॉल्व कशी झाली आहेत, तर ते खूप टेक्नॉलॉजी फ्रेंडली झाली आहेत. चांगला बदल हा झाला आहे की शिक्षक बदलले, की ज्या शिक्षकांना आम्ही काही वर्ष सांगायचो की मेल्स पाठवा, ऑनलाईन शिका, ऑनलाईन लेक्चर घ्या, दे वर नॉट कम्फर्टेबल एट ऑल. बिकॉज ऑफ कोविड नाव हायब्रिड मॉडेल ज्याला आपण म्हणतो, की आता बऱ्याचदा आम्ही काय करतो की पेरेंट मिटिंग आहे, 4 ओपन डे होतात, 4 मिटिंग आहे. जर पालक नाही आले तेव्हा, तर वी हॅव कीप नाव द ऑप्शन ओपन की ऑनलाईन या, आपण भेटा. पूर्वी हे होत नव्हतं ना, आज कम्युनिकेशन तरी शक्य आहे. ऑप्शन होता, माइंडसेट नव्हतं टीचर्स पालकांचं. मुलं इव्हॉल्व झाली, त्यातला मुलं टेक्नो फ्रेंडली झाली, ही चांगली बाब आहे. सगळ्यात मोठं दुष्परिणाम असा झालाय की अटेन्शन स्पॅन मुलांचा खूप कमी झालाय. त्यांच्या हातात 2-2 वर्ष फोन आल्यामुळे, आणि आता ऍडिक्टेड झाल्यामुळे, फोन हातात असल्यामुळे 5 ते 6 मिनिटापेक्षा जास्त मुलगा अटेन्शन सस्टेन नाही करू शकत. आज मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही मला ऐकताय, पण तुम्ही शांतपणे ऐकताय माझा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणून तुम्ही अंडरस्टँड करून पुढचा प्रश्न विचारू शकता. नॉलेज इज व्हॉट, की टीचर सांगतोय, मुलांनी ऐकणं तर गरजेचं आहे, पण ते ऐकण्यासाठी अटेन्शन सस्टेन होत नाहीये. तो फार कमी स्पॅन झालाय. त्याच्यामुळे अटेन्शन सस्टेन होत नसल्यामुळे हुशार असूनही त्या मुलाला समजत नाही. प्रॉब्लेम त्याच्या आयक्यूचा नाही, प्रॉब्लेम त्याच्या इक्यूचा. इक्यू इज व्हॉट, की अटेन्शन सस्टेन करणं. मला बोर होते तरी ऐक, ते कमी होत चाललं. म्हणून आम्ही टीचरलाही त्या प्रमाणात ट्रेंड करतो की मेक शुअर की स्टुडंट इंटरॅक्शन राहतील. एव्हरी 7-10 मिनिट्स मध्ये यू नीड टू चेंज युअर स्पीड, ऍक्टिव्हिटी, जेणेकरून मुलं कनेक्टेड राहतील. मुलं इव्हॉल्व झाली, टेक्नो फ्रेंडली झाली, इट्स अ गुड थिंग. हायब्रिडली मुलं शिकतात. ऑडिओ व्हिज्युअल्स फार वापरणं गरजेचं आहे. इन आवर स्कूल, एव्हरी स्कूल इज हॅव्हिंग डिजिटल बोर्ड, ERP आहेत. मुलांना खूप माध्यम ते दिले जातात, एंगेजिंग ऍक्टिव्हिटी केल्या जातात. पण अटेन्शन हा एक मोठा चॅलेंज आहे पालकांपुढे पण, आणि तो आपण सगळेच रील्सवर लगेच खुश होतो 30 सेकंडच्या. पॉडकास्ट एक तास कोणी बघत नाही. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेता, आय डोंट नो किती लोक 25 मिनिटाचा इंटरव्ह्यू बघतील. त्यांना रील बघायला आवडेल. मी तुम्हाला सांगेन, आमच्या ह्याच्यातले थोडे थोडे शॉर्ट्स काढून टाका, तेच लोक आहेत. नक्कीच सर, ते करणारच आहोत आपण पुढे. सर, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की कोणत्याही आपण काम करायला, यशस्वी व्हायला आपल्याला फॅमिलीची सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्या फॅमिलीने तुम्हाला, फॅमिली आणि फ्रेंड्सने तुम्हाला कसं सपोर्ट केलं त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. सगळ्यात प्रथम मला असं वाटतं की मराठी माणसांचे स्पेशली, की बिझनेस करत असताना किंवा काय करत असताना कुटुंबाशी संबंध, म्हणजे स्पेशली बायकोशी असू शकतात व्यवस्थित, पण भाऊ बहीण, चुलत भाऊ बहीण यांच्याशी नसतात. तर मला सुदैवाने एक गोष्ट चांगली होती की मी नेहमीच माझे भाऊ बहीण, कझिन भाऊ यांच्या सगळ्यांशी सानिध्यात राहिलो, वेळ देत राहिलो. त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्या नात्यांना वेळ दिला असेल तर, आणि तुम्ही काहीतरी दिलं असेल मुळात त्या नात्यांमध्ये, तर तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. तर मी एवढं सांगेन की इनफॅक्ट मित्रांमध्ये मी कल्याणात राहतो, माझे सगळे मित्र ठाण्यामध्ये, पण मला कल्याणहून ठाण्याला जायला 1.5 ते 2 तास लागतात. पण गेल्या 20-22 वर्षामध्ये असा एकही प्रसंग नाही की मी माझ्या मित्रांचे काही लग्न, कार्य, मुलांचे बर्थडे, त्याच्यानंतर तुमचं काही त्यांचे डेथ असतील ते अटेंड करणं. म्हणजे आपण बिझनेसमध्ये आहोत म्हणून एकलकोंड होऊन मला माझंच बघायचं, वेळ जमत नाही, ह्यांना कुठे जाऊ ते न करता, तुम्ही जर नात्यांना वेळ दिला तर टाइम इज समथिंग दॅट एव्हरी रिलेशन हेल्प यू टू ग्रो. आणि मुळात नात्यांमध्ये माझं वैयक्तिक म्हणणं की काहीतरी द्यायला या, विदाऊट एक्सपेक्टेशन तुम्हाला सपोर्ट मिळतो. तुम्ही काहीतरी मिळेल म्हणून जर नात्यांमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट केली तर तो सपोर्ट मिळत नाही. मला प्रत्येक नात्यामध्ये मध्ये माझ्या मिसेसचा असो, मुलांचा असो, भावाचा असो, किंवा समाजाचा असो, किंवा मित्रांचा असो, मी देण्यासाठी आलो ही जेव्हा भावना येते आणि आपण देत राहतो प्रामाणिकपणे,
त्या वेळात मला असं वाटतं की परमेश्वर असेल, निसर्ग असेल, ते सगळं जुळून येतं आणि आपल्याला सपोर्ट मिळतो. त्यामुळे मी हे सांगेन, नात्यांना, कुठल्याही नात्यांना वेळ देणं गरजेचं. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की एज्युकेशन सेक्टरमध्ये जर कोणाला यायचं असेल, स्वतःचा व्यवसाय या सेक्टरमध्ये चालू करायचा असेल, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ओके. खूप संधी आहेत तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्यासाठी. मी सुरुवातीला माझ्या इंटरव्ह्यू सुरू केला सांगितलं तसं की जर तुम्ही ओनली बिकॉज ऑफ मनी म्हणून झालात की मला एवढे टाकले एवढे, तर थोडा कठीण आहे. पण तुम्ही जर लॉंगर टर्म सस्टेन करणार असाल की तुमचा, ही इंडस्ट्री आजही 75% वर्ड ऑफ माउथवर चालते. आज आपण बैजू सारखे मोठे मोठे स्कॅम बघतो की बंद झाले, इव्हन तो किती टेक्नॉलॉजी इव्हॉल्व झाली तरी शेवटी हा इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थी, यू आर कनेक्टिंग विथ इमोशन, यू आर नॉट डिलिंग विथ एनी प्रॉडक्ट. त्याच्यामुळे जर तुम्ही इमोशनली कनेक्ट असाल या प्रोफेशनशी आणि तुम्ही खूप रिसर्च करून व्यवस्थित मुलांना किंवा पालकांना किंवा या क्षेत्रामध्ये आउटपुट देणार असाल, ऍज अ कम्युनिटी म्हणून ही इंडस्ट्री खूप मोठी, इथे फक्त टीचिंगच नाहीये, ERP आहेत, बरेच सारे एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी आहेत, म्हणजे होल कम्युनिटीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा संधी आहेत. पण त्यासाठी मुळात प्रॉब्लेम्स या इंडस्ट्रीतले तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे की कोणते प्रॉब्लेम आहेत, त्याचा रिसर्च करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार सोल्युशन घेऊन जर तुम्ही आलात शाळांसाठी, मुलांसाठी, पालकांसाठी, आणि लॉंगर टर्म तुम्ही त्यामध्ये राहणार असाल, मोर दॅन 3 इयर्स राहणार असाल, देन डू कम. खूप संधी आहेत. म्हणजे पेशन्स हवा आणि रिसर्च बेस्ड सोल्युशन हवे या इंडस्ट्रीसाठी. कस्टमायझेशन ज्याला आपण म्हणतो, पर्सनलाइज, देन यू हॅव लॉट ऑफ फ्युचर. मराठी लोकांसाठी, मुलांसाठी शक्यतो सांगेन की माझी जी एक माझं ब्रेन ज्याला म्हणतो तो इंटरनॅशनल बोर्डामध्ये असतो, पण हृदय माझ्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये असतं. आणि माय हार्ट ब्लीड ज्यावेळी मी बघतो की आमच्या मराठी माध्यमातल्या मुलांना शाळांमध्ये जी शिकतात, जवळपास 17 लाख मुलं आजच्या घडीला 10वीला बसतात किंवा शाळांमध्ये शिकतात. इंटरनॅशनल बोर्ड किंवा अशा अनेकशा शाळांमध्ये ज्या एक्सपोजर मुलांना मिळतो, तो दुर्दैवाने ह्या मुलांना मिळत नाहीये. त्याला स्टेम एज्युकेशन आपण म्हणतो किंवा स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणतो. शासन कितीही चांगल्या योजना करत असेल तरी त्या पोहोचत नाही आणि त्याला लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामुळे येणारी ही जी मराठी माध्यमात शिकणारी जी मुलं आहेत ती खूप वंचित राहून पुढे येतात. एक गोष्ट या मुलांची चांगली घडते ते म्हणजे ते मातृभाषेत शिकतात, त्याच्यामुळे फ्युचरमध्ये त्यांची वैचारिक जी फ्रेमवर्क आहे ती खूप चांगली बनते, पण एक्सपोजर मिळत नाहीये. तर मी तुमच्या माध्यमातून, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की ह्या मुलांना मी ऍज अ एंटरप्रेन्योर मराठी माध्यमाचे विद्यार्थी म्हणून अनेक मराठी शाळांच्या मुलांसाठी असे काही कार्यक्रम करू इच्छितो जेणेकरून त्यांना ते एक्सपोजर मिळेल. वी वॉन्टेड टू गिव्ह की अशा शाळांमधल्या, स्पेशली मराठी माध्यमातल्या शाळांमधल्या मुलांना जिथे ज्या संधी जात नाहीये, मग तिथे स्टेम एज्युकेशन असेल, एंटरप्रेन्योरशिप शिकवणं असेल, हे आम्ही सुरू केलेलं आहे तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून. कारण जिथे भरलेलं आहे फ्रीज, तिथे देण्याची गरज मला वाटत नाही, पण जिथे खरी गरज आहे तिथे जावंसं वाटतंय. आणि त्यासाठी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून जिथे कुठे या मराठी माध्यमातल्या शाळांतल्या 10वीतल्या 9वी-10वीतल्या मुलांना मार्गदर्शन करायची गरज असेल की जेणेकरून त्यांचं माइंडसेट बनवणं, स्किलसेट बनवणं आणि त्यांना किती एक्सपोजर द्यायला हवं ह्याची सिस्टीम आम्ही डेव्हलप केली. तर तिथे पोहोचण्यासाठी निश्चितच मी हा मेसेज देऊ इच्छितो की अशा लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचा. वी वॉन्टेड टू एक्सप्लेन स्टुडंट की काय जग कुठे चाललंय आणि आपण काय करायला. नक्कीच आहे, कारण सर हे काम करणं खूप गरजेचं आहे, कारण का अदरवाईज या मुलांमध्ये जी तफावत आहे ती खूप वाढते. एकीकडे मुलं खूपच हुशार होत चाललेली आहेत आणि दुसरीकडे जरी त्यांनी शिक्षण घेत असेल तरी त्यांना समाजात कसं वावरायचं किंवा समाजात कसं स्वतःला प्रेझेंट करायचं हे कळत नसतं. जसं नाही तुम्ही कळत. मगाशी उल्लेख केला की नॉलेज फक्त अभ्यास नसायला पाहिजे, तर प्रॅक्टिकली आपण कसं वागतो तेही खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते आपल्या या मुलांना, मराठी माध्यमातल्या मिळालं. मुलांना शिकवणं अत्यंत गरजेचं आहे सर. सर, तुमच्या या सगळ्या कामासाठी खूप खूप धन्यवाद. तसंच 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल तर खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू रचनाजी, खूप छान करताय तुम्ही. कीप इट अप. आणि तुमच्या या युट्यूबच्या माध्यमातून अनेकांना अनेक गोष्टी मिळो ही शुभेच्छा. थँक्यू.